नमस्कार. 3:30 आजच्या भागात मी राहुल पेठे तुमच्या सगळ्या हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत शिवनेरी चौक कोपरगाव येथे. कोपरगाव आहे, अशा कोपरखया मारत मारत आपल्याला गप्पा बक्षीस सगळं असं धमाल करायची आपल्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे साडेमाडे. आपण ज्या कोपरगाव मध्ये आज आलेलो आहोत तिकडच्या एक ताई माझ्या बरोबर आहे, तिकडच्या लोकांविषयी आपल्याला माहिती सांगायला. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव सौ पौर्णिमा श्रीकांत खरात. आम्हाला या कोपरगाव विषयी माहिती सांगा. कोपरगाव खरं तर माझं माहेर आहे, पण कोपरगाव हे धार्मिक स्थळांसाठी भरपूर प्रसिद्ध आहे. या ठिकाणी शिर्डी साईबाबाचं मंदिर जे वर्ल्ड फेमस आहे ते आहे. त्याशिवाय म्हणजे इतर मोठ्या मोठ्या महाराजांच्या सद्या वगैरे पण इथेच आहे. जनार्दन स्वामी आश्रम, जंगली महाराज आश्रम, आणि त्याचबरोबर जर भारतातली 2 नंबरची नदी म्हणजे गोदावरी नदी ती देखील इथेच लाभलेली आहे. हा, अच्छा, अरे वा, एकदम बेस्ट. आणि मग ही लोक कशी आहेत सगळी? कोपरगावातली लोक साधारण म्हणजे मिडल क्लासचीच आहे, पण सगळी प्रेमळ आणि एका विचाराने राहणारी लोक आहेत. आणि ते सगळ्या प्रकारचे सण आणि फेस्टिवल वगैरे सगळे साजरे केले जातात. आणि कोपरे मारत असतात सगळे? नाही. ठीक आहे, यांची माहिती दिली, धन्यवाद त्याबद्दल. धन्यवाद. चला सुरुवात करूया कोपर आपला टोकन्स वाटून. टोकन्स वाटून झाली, आता सुरू करायची पहिली फेरी. अंदाजे किती? त्यासाठी इकडची टोकन्स काढायची, मला हा काढून देणार आहे. काय नाव तुझं? शेखर माणिक डहामके. कितवीत आहेस तू? 7वी. हो. शाळा जवळ आहे की लांब आहे? जवळ आहे. जवळ आहे. हो. आणि शिर्डी पण जवळ आहे इथून. मग जातोस मंदिरात कधी? जाऊन आलास? अरे वा. टोकन्स काढून देशील मला याच्यातली? पहिल्यांदा एक दे, अजून एक दे, अजून एक दे. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार पहिली फेरी. अंदाजे किती? पहिला क्रमांक आहे 10. दुसरा क्रमांक आहे 23. आणि तिसरा क्रमांक आहे 7. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया पहिली फेरी. अंदाजे किती? खेळायच्या आधी थोड्या गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव आहे स्वर्णा किरण डांगे. तुम्ही काय करता? मी एक साधी गृहिणी आहे. हा, मग तुमच्याविषयी आम्हाला सांगा. तुमच्या आवडीनिवडींविषयी सांगा. तुम्हाला काय काय आवडतं रिकाम्या वेळात करायला? मला रिकाम्या वेळात घरामध्ये काम करायला आवडतं. हा, आणि बाहेर वगैरे? बाहेर इथे फिरायला वगैरे आवडतं? कोपरगावला फिरायला आवडतं? मार्केट भाजी विक्री आवडतं. आता जाम घेतले असतील ना कांदे? महाग झाले. पैठणीपेक्षा महाग झालेत कांदे. तुम्हाला प्रश्न असतो ना, कांदे घ्यायचे की पैठणी घ्यायची? हो की नाही? हो. मग तुम्ही काय, तुम्हाला काय आवडतं? सर्वात जास्त काय आवडतं सांगा, कांदे की पैठणी? कांदे. पैठणी नको, इकडे पण कांदे पाहिजेत. हो की नाही? आणि मग खरेदी वगैरे कोण करतं? मीच करते. तुम्हीच करता? पण मग इकडे कोपरगावला बाजार असतो एक दिवसाचा की रोज मार्केट चालू? रोज मार्केट चालू राहतं. मग एक दिवशीच खरेदी करायची आठवड्याची. ठीक आहे. इथे आता राऊंड खेळायचे तुम्हाला. ऑल द बेस्ट. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव रंजना अशोक गायकवाड. तुम्ही काय करता? मी मैत्रीची एजंट आहे. कलेक्शन गोळा करते. कसली? मैत्रीय विमा पॉलिसीचे एजंट आहे मी. अच्छा, बरं. मग तुमच्याविषयी आम्हाला सांगा. अजून तुमच्या आवडीनिवडींविषयी सांगा. आवडीनिवडी म्हणजे रिकाम्या वेळेस मी कलेक्शनला जाते, बाहेर पडते. आणि बी लॅमिनेशन आहे भावाचं, त्याच्यामुळे त्याच्यात बी मदत करते. हा. हो. खूप काम करता म्हणजे? हो. कामाला थकत नाही. अजिबात नाही, अजिबात नाही. पॉलिसी लॅमिनेट नाही ना करत चुकून? 2 काम एकत्र वगैरे नाही? नाही. तुम्हाला सेपरेट? हो. तुम्हाला काय आवडतं सांगा, पैठणी की कांदा? पैठणी आवडते. काय सांगताय? पण कांदा जास्त महाग आहे आज. कांदे नाही खाता मी. कांदे नाही खात तुम्ही? अच्छा, पैठणी खाता? खात नाही, नेसतो. पैठणी नेसता? हो. अच्छा, पैठणी नेसता. आणि मग इथे शिर्डी बिर्डीला जाता की नाही? हो, जातो ना. हो ना? हो, दर्शनाला जातो. हा, माझे खूप 500 विमा पॉलिसी उतरवून नाही, तसं नाही. अच्छा, जस्ट भेटायला बाबांना? हो, बाबा. हो की नाही? हो. इथे आता राऊंड घ्यायचे. तुम्हाला ऑल द बेस्ट. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव राजश्री सचिन काळे. तुम्ही काय करता? घरकामच करते. आम्हाला तुमच्या आवडीनिवडींविषयी सांगा. माझं कुकिंग करणं आणि शॉपिंग करणं, फिरायला जाणं, बस. आणि कोपरगावात कुठे कुठे फिरायला आम्हाला जाऊ शकतो आम्ही?
कोपरगावामध्ये शिर्डीला फिरायला जाऊ शकता, जंगली आश्रमला फिरायला जाऊ शकता. हा आणि इथे नदीवर वगैरे हो, नदीवर नदीवर फिरायला जाऊ पूल मस्त शकता. आहे की नाही तिकडे? हो. हा आणि इथे कोपरं कोण कोण मारतं कोपरगावात? नाही, इथे कोपर कोणी नाही मारत. हो, मग कोपरगाव का नाव पडलं? असंच काही कारण नाही, पडलं तर पडलं, आपण काय नाही करणार, नाही का? उद्या ढोपरगाव पडू शकतो. नाही आता म्हणून काय ढोपर नाही ना मारणार कोण, नाही. हो की नाही? नाही नाही. ते राऊंड खेळायचं तुम्हाला. हो. ऑल द बेस्ट त्याच्याकडे. थँक्यू. चला, गप्पा मारून झाले. आता वेळ आहे पहिल्या फेरीची, म्हणजे अंदाजे कितीची. एकदम सोपी आहे. तुमच्या समोर एक प्रॉडक्ट असणार, मी तुम्हाला काही आकडे देणार. आकडे लावायची, किंमत लावायची. ज्यांची किंमत प्रॉडक्टच्या किमतीच्या एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेते ठरतील. पहिल्यांदा किंमत लावणार तर ज्यातही पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार सुवर्णाताई, मग रंजनाताई आणि मग राजश्री. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे ज्यूस एक्स्ट्रॅक्टर. या ज्यूस एक्स्ट्रॅक्टरला 400 वॅटची सशक्त मोटर आहे. 2 स्पीड कंट्रोलच्या या ज्यूस एक्स्ट्रॅक्टरला एक सुंदर प्रदर्शक असा ज्यूस कंटेनर आहे जो सहजरित्या निघू शकतो, ज्यामुळे तो धुवायला खूप सोयीस्कर आहे. अधिक सुरक्षिततेसाठी याला ड्युअल लॉक सिस्टीम आहे. प्रॉडक्ट तयार, सुवर्णाताई तयार. हे घ्या 4 आकडे वापरा. याची किंमत किती किंमत आहे? 1279. 1279 वाटते किंमत. मग किती पाहिजे? 2000. हा, आणि 2500, 2000, 4500, 2500, 3500. बरं, ठीक आहे. त्यांना विचारूया तुम्हाला काय करायचंय. ठेवायची. हीच ठेवायची. फ्रीज करूया. चला फ्रीज करूया. 1279. 1279. 1279. आता रंजनाताई, हे घ्या 4 आकडा. किती किंमत आहे? 2035. 2035 बरोबर वाटते की काय? मग किती पाहिजे? 2000, 2200 आणि 4500. तुम्हाला काय करायचंय? हीच ठेवायची. हीच ठेवायची. चला फ्रीज करूया. 2035. 2035. 2035. आता राजश्री ताई, हे घ्या 4 आकडे वापरा. किती किंमत आहे? 2049. 2049 बरोबर वाटते का किंमत? काय? मग किती पाहिजे? 2.5 काय? 2.5 रुपये? हा, 2.500. हा, आणि 3.5 रुपये, 3.500. ओके, 2.5 ते 3.500. बस, याच्यावर जायचं नाही. बरं ठीक आहे. तुम्हाला काय करायचंय? 4.500. तुम्हाला काय करायचंय? हीच ठेवायची. हीच ठेवायची. चला फ्रीज करूया. 2049. 2049. 2049. तिघींनी आपापला अंदाज सांगितला. बघूया या प्रॉडक्टची कोणी किती रुपये किंमत सांगितली. सुवर्णाताईंनी किंमत सांगितली 1279 रुपये. राजश्रीताईंनी किंमत सांगितली 2049 रुपये. आणि रंजनाताईंनी किंमत सांगितली 2035 रुपये. आणि या प्रॉडक्टची खरी किंमत आहे 1795 रुपये. त्यामुळे विजेते आहेत रंजनाताई. हा घ्या तुमचा ज्यूस एक्स्ट्रॅक्टर. सांगा कसं वाटतंय ज्यूस एक्स्ट्रॅक्टर मिळाला? पहिले तर खूपच आनंद वाटतोय आणि मी खरोखर मनापासून एक परमेश्वराची इतकी आठवण करत होते. त्याच्यामुळे मला आज लकी ड्रॉ लागलाय. हे मी माझं खूप भाग्य मानते आणि माझ्याही सगळ्या मैत्रिणी आणि सगळ्यांनी सहयोग दिल्यामुळे मला खूपच आनंद आहे. मी तो व्यक्त करू शकत नाही. ठीक आहे. पुढची राऊंड खेळायची तुम्हाला तयार. त्याची ऑल द बेस्ट त्यासाठी. थँक्यू. प्रश्न विचारणार. आजचे आपले 6 स्पर्धक सोडून हा प्रश्न बाकीच्यांसाठी आहे, ज्याचं उत्तर एपिसोडच्या शेवटी सांगायचं. प्रश्न असा आहे, बालपणी मी असते हिरवीगार, म्हातारपणी होते लाल, मला घ्याल जवळ तो होतील तू हाल, अशी मी कोण आहे? उत्तर आठवून ठेवा. एपिसोडच्या शेवटी विचारणार. तोपर्यंत तुम्ही बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम साडेमाडे.